आज काय आणलंय शीतलने बघायचं आहे का? मग चला बघूया, पूर्ण व्हिडिओ बघा म्हणजे लक्षात येईल. खूपच छान व्हिडिओ बरं का आजचा. हाय, मी निघाले आता भाजीपाला घ्यायला. आणि मी तुम्हाला एक सांगू का, तुम्ही बऱ्याच व्हिडिओमध्ये मला ह्याच ड्रेसवर बघत असाल. माझं वजन भरपूर वाढले, खूप जास्त. आणि खूप असे ड्रेस आहे का ते मला पटकन घालताच येत नाही, म्हणून असे ठराविक 2-3 ड्रेस आहे तेच मी घालते. आणि मी वेट लॉससुद्धा आता करायला सुरुवात केलेली करते. मी वेट लॉस पण मला कंट्रोल नाही होत, परत खायला सुरुवात करते, मग परत माझं वजन झपाट्याने वाढतं. पण मी आता परत या 1 तारखेपासून मी स्टार्ट केलेलं आहे. तर एका महिन्यात किती वेट लॉस होतं मी ते तुमच्यासोबत नक्की शेअर करेन. मी आता निघाले पंचवटी मार्केटला भाजीपाला घ्यायला. तर तिथलं मार्केटसुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करेल. आता बघा, नाशिकमध्ये असं कोणताच रस्ता नाही आहे का जिकडं ट्रॅफिक नसेल. असं प्रत्येक ठिकाणी ट्रॅफिक होऊन जाते. म्हणजे ज्या रस्त्याने एकदम हे राहायचं ना, मग काय म्हणतात, ट्रॅफिक नसायची तिथं सुद्धा ट्रॅफिक सुरू झालेली रस्त्याचं काम चालू असल्यामुळे. आणि मग मी चालली आता कसं तरी मार्ग काढत ना भाजी मार्केटला. आणि तिथं गेल्यानंतर मी दाखवते तुम्हाला भाजीपाला कसं आहे काय. मग पंचवटीमध्ये काय गोदावरीमध्ये आणि नदी पात्रामध्ये पाणीच नाही बरं का. बघा, संध्याकाळ झालेली पण अजून थोडा अंधार नाही झालेला आणि म्हणून लाईट नाही चालू. लाईट चालू असल्याने हे दृश्य काय दिसतं, हो खरं बघण्यासारखं खूप सुंदर दृश्य आहे. आणि खूप छान वाटतं, मनाला शांतता वाटते, मन शांत होऊन जातं अशा ठिकाणी आल्यानंतर. मी अधूनमधून इथं सुद्धा फिरायला ते शांत 2 मिनिटं थांबायचं एका ठिकाणी आणि मग निघायचं आपण. बघा किती सुंदर दृश्य आहे बघण्यासारखं खरोखरच. आणि खूप छान आहे, एकदम शांतता आहे यावेळेस. हे सगळे येणार छान वाटतं. सगळीकडे लाईट सुरू असतात आणि मग खरं बघण्यासारखं असतं ते. रात्री खूप मजेशीर असतं. आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बापरे, इथे किती छान आहे वातावरण. ढग जमा झाले, ढग आकाशात. आणि खूप गर्दी, बाहेरचे लोक आले असतील. आज सॅटर्डे ना, कारण हा एरिया चांगला आहे बघण्यासाठी आणि बाहेरच्या लोकांसाठी तर खूप चांगला आहे. सगळे मंदिरं सगळे इकडंच आहे पंचवटीमध्ये बघण्यासारखं, दर्शन घेण्यासारखं. भरपूर गर्दी, भरपूर. सगळीकडे गाड्याच गाड्या आहे पार्क केलेल्या नसतात. मी कधी खाल्ली नाही इकडं पाणीपुरी, पण असतात इथं. बरं चायनीज आहे, पाणीपुरी आहे. भाजी मार्केटच गायब झालं इथलं. काय काम चालू आहे ना, तर रेग्युलर इथं भरतं भाजी मार्केट, पण आज काही दिसतच नाही. गेलो कुठं भाजी मार्केट, गायब झालं वाटतं. बापरे, नाशिकला कुंभमेळा येतो आहे आणि त्यासाठी सगळे कामं सुरू केलेले आहेत दुरुस्तीचे. आणि म्हणून मग इथं जे भाजीपाला मार्केट होतं ते थोडं दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित केलेले, म्हणून ते मला दिसत नव्हतं. आणि पंचवटी म्हणजे मेन ठिकाण नाही का कुंभमेळ्यासाठी, तर इथं तर कामं व्हायलाच पाहिजे. आणि खरंच बऱ्यापैकी कामं झालेली, खूप छान दिसते, मस्त. आधी फिरून बघून घेते काय काय भाजीपाला येते आणि मग नंतरच ठरवते काय घ्यायचं आहे आणि काय नाही घ्यायचं आहे. ते फणस भाजीचं आहे का? भाजीसाठी कसं काय किलो? 30 रुपये पाव, 50ला अर्धा आहे. 50ला अर्धा द्या ना मला. अर्धा हो, काय बरं ते करू का एवढं? एवढं कोण खाईल? जास्त होईल ते. 2 भाज्या करायच्या ताई. हा, नको ना इतकं काय करू. जास्त लोकच नाही माझ्या घरी खायला. अर्धा किलो ना. शेवगाच्या शेंगा कशा दिल्या? हा, द्या बरं. पावशर देऊ का? हा, पावशर द्या, पावशर. अर्धा किलोचं ठेवलं म्हणून म्हटलं. कट करून देता का? कट करून दे बरं. घ्या बरं ताई, कट करून. एवढं फ्रेश नाही वाटत. हां
एवढं फ्रेश नाही, ते सगळं तोडून टाकलं. बापरे, ते तिकडचं बघा. हे तिकडं असते का? जायचं का मग आपण? हे विच्चे आणि हे किती 10ला 3 का? 4 घेऊ का? दहाचे 3. मी ना नेहमी ऐकायची बरं का गंगा आरती मला माहित नाही नेमकं कधी असते, काय असते, कशी असते. पण मी आज भाजीपाला घ्यायला आले ना, तर गंगा आरतीसाठी भरपूर लोक जमलेले भरपूर. आणि मला पण आज चान्स भेटला या आरतीसाठी यायला. निमित्त झाला भाजीपाला घ्यायचा आणि खरंच माझं लक का मला बरोबर मी त्या टायमाला इथं पोहोचले. चला आपण सुद्धा लाभ घेऊया. खरंच आहे, बापरे, आपण एखादी गोष्ट मनापासून इच्छा असेल ना का चला आपल्याला हे करायचं आहे किंवा आपल्याला तिथे जायचं आहे, पण मग प्लॅनिंग करतच राहतो, कधी होत नाही ते पूर्ण. पण मग आज मला भाजीपाला खरेदी करायचं हे तर निमित्तच झालं. मी खूप वेळा येते पंचवटीला भाजीपाला खरेदी करण्यासाठी, पण असं कधीच नाही झालं का मी गंगा आरतीसाठी आले किंवा मला गंगा आरतीचं दर्शन झालेलं आहे परफेक्ट मी त्या टायमावर आले, असं कधीच झालं नाही. पण चला आज माझं म्हणजे माझ्या नशिबातच होतं आणि मी बरोबरच खरं भाजीपाला घ्यायला आले. आणि माझ्या घराजवळ 2-3 भाजीपाला मार्केट आहेत, ते सोडून मी इकडं आले आणि आज मला गंगा आरतीचं दर्शन झालं, गंगा आरतीचा लाभ झाला. आणि सगळं गंगा आरती कशी असते, काय असते, कशी आणि किती लोक येतात हे सगळं मला बघायला भेटलं. खरंच मी खूप आनंदी आहे, खूप खुश झाले आज का चला आपण बऱ्याच 2 वर्षापासून प्लॅनिंग चालू होतं, पण आज ती गोष्ट आपल्याला प्रत्यक्षपणे आणि न प्लॅनिंग करता बघायला भेटली खरंच. आणि मी कधीतरी एक दिवस मी प्लॅनिंग करून येणारच आहे. आरती चालू आणि इतकं सुंदर मंगलमय वातावरण आणि खरंच म्हणजे आकाशातलं दृश्यसुद्धा बघण्यासारखं होतं. आणि खरंच मला खूप जास्त आवडलेली गोष्ट म्हणजे आरती आणि आलेले लोक. आणि त्यातल्या त्यात म्हणजे ज्या महिला आरतीसाठी आली होती त्यांनी इतक्या छान साड्या नेसल्या, तर खूप सुंदर. मला तर त्या साड्या खूप जास्त आवडल्या, खरंच सांगते मी तुम्हाला. आरती झाल्यावर नदीमध्ये दीपदान करताय लोक, दिवे लावून ते आपण नदीत सोडताय. तर मी पण त्या चांगल्या शुभ कार्यामध्ये सहभाग घेऊन मी पण संधीचा फायदा घेतला आणि दीपदान केले. दिवे मी पण नदीला सोडले. खूप सुंदर आहे हे दृश्य. खरं मी तुम्हाला बोलली ना, मी भाजी मार्केटला जाते भाजीपाला घ्यायचा आहे म्हणून, पंचवटीच्या भाजी मार्केटला. आणि इथं आल्यानंतर मी खरं सांगू, मी 2-3 वर्षापासून ठरवत होती का नाही गंगा आरती बघायची, कशी असते काय मला काहीच माहिती नव्हतं. आणि बघा ना, कुठल्या गोष्टी आपण असं प्लॅनिंग नाही करत पण त्या आपोआप घडून येतात. तर मी आज भाजीपाला घ्यायला आले, मला खूप गर्दी दिसली, म्हटलं काय आहे नेमकं. मग लक्षात आलं काय गंगा आरती, म्हणून मग बरं झालं. चांगल्या वेळेस मी आली, मला गंगा आरतीचं दर्शन झालं. अर्धी झालेली होती पण अर्धी होईना मला बघायला भेटलं. आणि भरपूर लोक येतात, खूप छान आरती झाली.
खूप छान. आणि खरं सांगू महिला तितक्या छान छान मस्त साड्या नेसून आलेल्या होत्या. खरं या चांगल्या प्रसंगी मी आले. बरं झालं आज मी प्लॅनिंग केलं तर इकडे जाऊ भाजीपाला घ्यायला. आणि खरोखर चांगलं आहे. पूर्ण व्हिडिओ तुम्ही बघालच. गंगा आरतीचं दर्शन झालं आणि भाजीपाला पण घेऊन झालाय माझा. आणि मी आता निघाले घराकडे. पलीकडे आहे ना सगळे शॉप होते ते तिथून काढले वाटतं. आणि तिकडं काम चालू आहे. आता कुंभमेला आहे ना त्याच्यासाठी सगळे कामं चालू आहे इथं. तर खरं महत्त्वाचं. हाय हॅलो नमस्ते, शीतल्स लाईफमध्ये मी तुमचं मनपूर्वक स्वागत करते. आज बघितलं ना अचानक मी भाजीपाला घ्यायला निघाले. आणि मग खूप वर्षापासून माझं प्लॅनिंग चालू होतं का गंगा आरतीचं दर्शन घ्यायचे किंवा गंगा आरती चालू असताना आपण पण तिथं उपस्थित राहायला पाहिजे. आणि ते खरंच आपोआप घडलं. तर मी खूप खुश आहे. आपला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा. व्हिडिओला लाईक शेअर करा, कमेंट करा. बघा मी जेव्हा येत होते ना तेव्हा काही लाईट नव्हते चालू झालेले. आता लाईट चालू झाले ना तर किती छान दिसते पंचवटी. आणि मस्त चिमण्यांचा किलबिलाट सुरू आहे. भरपूर चिमण्या आहे ना चिव चिव करता इकडे. हे बघा चिमण्या आहे का कावडे काय माहिती पण चालू आहे. भरपूर बुरबुर बुरबुर उडत आहे. हो हो किती छान दिसते हे दृश्य. चला बाई आम्ही तर अशा छोट्या छोट्या गोष्टीमध्येच खुश होऊन जातो. मस्त आहे ना हे वातावरण किती छान दिसते. असे छान छान व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या शीतल्स लाईफ या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.